आज संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हेल्दी बनवायचं ठरवलं होतं. मैद्याचा वापर न करता गव्हाचं पीठ वापरणार आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. खायचा सोडा घालायचा आहे. मीठ घालायचं आहे. थोडी साखर घालायची आहे. 1 चमचा दही घालून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी घेऊन याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. खूप घट्ट करायचं नाही आणि खूप पातळ पण करायचं नाही. आपण चपातीसाठी करतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून त्याला झाकून 10 मिनटं एक साईडला ठेवून देते. कॉर्न कापून घेतला आहे. शिमला मिरची पण बारीक कापून घ्यायची आहे. कांद्याचे पण असे बारीक काप करून घ्यायचे. अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्या. उंडा पण व्यवस्थित तयार झाला आहे. तेलाचा हात लावून त्याला एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पोळपाटावरती थोडंसं पीठ पसरून घ्यायचं आणि याची जाड पोळी लाटून घ्यायची. खूप पातळ पण करायची नाही आणि खूप जाड पण नाही करायची. रूम टेम्परेचरचं बटर घेतलं आहे. त्यात लसूण घालून घेतला आहे. बारीक कापलेला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. सगळ्या चपातीवरती पसरवून घ्यायचं आहे. अर्ध्या साईडलाच घ्यायचं आहे. कॉर्न घालून घ्यायचा आहे. शिमला मिरची घालायची आहे. कांद्याचे काप घालायचे आहेत. हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. किसलेलं चीज घालायचं आहे. चिली फ्लेक्स घालायचे आहेत. ऑरिगॅनो घालून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. वरतून पण व्यवस्थित सगळं बटर वगैरे लावून घ्यायचं आहे. कढई गरम करायला ठेवली आहे. बटर लावून घ्यायचं आहे आणि याला मध्ये असं कापून घ्यायचं आहे. हलकसे काप द्यायचे. याला पूर्ण खालीपर्यंत कापायचं नाही. वरतून थोडे चिली फ्लेक्स घालायचे. बटर पेपरमध्ये ठेवून गरम कढईमध्ये 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. तुमच्याकडे OTG असेल तर तुम्ही OTGमध्ये पण करू शकता. गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे याला असा कलर आला आहे. ब्रेड तयार झाली आहे आपली. याचे असे तुकडे कापून घ्यायचे आहेत. चीज पण किती व्यवस्थित मेल्ट झालंय बघा. थोडं हेल्दी बनवायचा प्रयत्न केला आहे.